11th ॲडमिशन 2024चा राऊंड 2चे अलॉटमेंट म्हणजे राऊंड 2ची मेरिट लिस्ट कशी चेक करायची, तर सर्वप्रथम तुम्हाला 11च्या साईडला यायचं आहे. साईडला आल्यानंतर तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज केलेला आहे त्या डिव्हिजनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचं ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमच्याकडे जो ID आहे आणि पासवर्ड आहे, या अगोदर जो आपण लॉग इन करून फॉर्म फिल केलेला आहे तो ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा. म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. लॉग इनमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर जर तुमचा कॅप ऑप्शन फॉर्म हा लॉक असेल तरच तुम्ही राऊंड 2मध्ये इलिजिबल होते आणि राऊंड 2मध्ये तुमचे नाव येणार. ओके, तर यामध्ये तुम्हाला पहिले हे चेक करा की तुमचा कॅप ऑप्शन फॉर्म लॉक आहे का, आणि तुम्ही मायनॉरिटी सुद्धा भरलेला असेल तर लॉक असेल, आणि इन हाऊस भरला असेल तर लॉक असेल, किंवा नसेल तुम्ही इलिजिबल तर नाही भरला तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर टॉप पोझिशनला राईट साईडला 3 डॉट दिले, तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला चेक अलॉटमेंट स्टेटस म्हणजे तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले का याचं स्टेटस जर चेक करायचं असेल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येईल. इथून तुम्ही राऊंड सिलेक्ट करा आणि चेक अलॉटमेंट स्टेटस सिलेक्ट करा. जर इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथे तुम्हाला कॉलेज लागले आहे किंवा नाही लागले आहे, तर अजून 10 वाजता जो राऊंड आहे याचा रिझल्ट डिस्प्ले होणार आहे. या अगोदर यामध्ये फक्त आणि फक्त राऊंड 1चा रिझल्ट आहे. इथे तुम्हाला राऊंड 2 असं लिहून येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि चेक अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करायचं. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले तर तुम्हाला खाली कॉलेजचे नाव संपूर्ण अपडेट दिसून पडेल, आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले नाही तर तुम्हाला यू आर नॉट ॲडमिट इन धिस राऊंड अशा प्रकारे एरर येणार रेडमध्ये. म्हणजे तुम्हाला समजायचं आहे की आपला या राऊंडमध्ये नंबर लागलेला नाही आहे, आपल्याला राऊंड 3 फिल करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे राऊंड 2चे अलॉटमेंट चेक करू शकता. तर थोड्या वेळामध्ये राऊंड 2चा रिझल्ट लागल्याबरोबर तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करा. नंबर लागले असेल तर तुम्हाला आवडीचं कॉलेज मिळाले असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता, किंवा राऊंड 3चा सुद्धा टाइम टेबल उपलब्ध होणार आहे, त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांनी 3 तारीख ते 6 तारीख या वेळेमध्ये अर्ज केले होते म्हणजे आपले फॉर्म लॉक केले होते, त्या विद्यार्थ्यांचे या राऊंडमध्ये फॉर्म ॲक्सेप्ट झालेले आहे. आणि ज्यांनी राऊंड 1मध्ये सुद्धा फॉर्म फिल केले होते आणि राऊंड 2मध्ये केले नसेल तर त्यांचे दोन्ही फॉर्म जर लॉक असतील राऊंड 1चे तर ते राऊंड 2मध्ये सुद्धा ॲक्सेप्ट करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आज जे आहे 10 तारखेला तुमचे अलॉटमेंट होणार आहे आणि 12 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. म्हणजे 10 ते 12 या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 12ला सायंकाळी तुम्हाला व्हॅकंट सीट डिस्प्ले करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर 13 तारखेपासून तुम्हाला राऊंड 3चा टाइम टेबल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर राऊंड 3मध्ये टाइम टेबल कसा असेल, कोणत्या तारखेला फॉर्म फिल करायचा, अलॉटमेंट कधी राहणार आहे, या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अलॉटमेंट म्हणजे राऊंड 2चे अलॉटमेंट चेक करा. प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश घेऊ शकता 12 तारखेपर्यंत, नसेल घ्यायचा तर तुम्ही राऊंड 3चा फॉर्म भरू शकता. काही अडचण असल्यास कमेंट्स करा व 11 ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.